गावठी नळ म्हणू शकतो याला, पण याला फक्त कॉक नाही. बघून घ्या बघा. तर ही आहे पालेभाजी. त्या साईडला तिकडं मुळा आहे ना, तर तिकडे तर हा बघा हा वाघ आहे, पण तो काय बोलत नाही काय ना. तर मिरची लागवड आहे ही बघा. ही मिरची आहे ना की हा नंतर पेरलेला आहे, हा बारीक आहे आणि तो तिकडे आता काढायला झालेला आहे. आणि असा वाघ वगैरे पण मध्ये ठेवलेला आहे घाबरावे म्हणून. ते तिकडे माळ लावलेली आहे, इकडे झेंडा लावलेला आहे. मी काय कुळीत, तर बघा कुळीत झाला आहे बघा आता. हा बघा मस्तपैकी. आणि हा वाटा ना, त्यानंतर ही बारीक बारीक मेथी आहे, त्याच्याकडे सरी बिची बघा. त्या सऱ्यामध्ये म्हणजे कोथिंबीर आहे. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे, तर तिकडनं संतोष दादा आला आहे. तर आता भाजीच्या फळावरती निघालो. या अगोदर आपण 2-3 व्हिडिओ केलेल्या होत्या आणि चांगला प्रतिसाद पण मिळाला होता. तर आता चला नवीन लागवड आहे आणि वेगवेगळ्या भाज्या त्याच्यामध्ये ॲडिशनल आणि काय काय केलेलं आहे, तर ते सर्व दाखवतो. पाठीमध्ये माझ्या पूल आहे आणि इकडे निघालो. चला अरे बघा, मी इकडून असं आलो आणि हा इकडे वरती डोंगर आहे, इकडे वरती एक घर आहे आणि मी आता इकडे जाणार. आणि इकडे वरती पाट आहे, तर पाटाचं पाणी घरगुती वापरासाठी आहे बघा. तर हे पंदी आहे आमच्याकडे, याला पंदी म्हणतो आम्ही. आणि आमच्याकडे पाटाचं पाणी असं घरोघरी फिरवलेलं असतं, छोट्या छोट्या पाटा घरगुती वापरासाठी, भांडी धुवायसाठी म्हणतो, इतर घरगुती वापरासाठी. पूर्वी या ठिकाणी आपलं जे खोकलीचं जे खोड असतं त्याची 15 वापरली जायची. आता पाईप असते, पण याचं पाणी कायमस्वरूपी पडत असते. आपल्या गावठी नळ म्हणू शकतो याला, पण याला फक्त कॉक नाही, पाणी कायमस्वरूपी पडत असते. म्हणून त्या ठिकाणी नारळ बघायचे झाले ते. ठीक आहे, या ठिकाणी इकडं कलम आहेत आणि आता आपण इकडे जाणार. तर या साईडला इकडे खाली भाजी केलेली आहे, याच्यामध्ये पण काहीतरी आहे वाटतं. हे बघा, हे असं सर्व करून ठेवावं लागतं. या साईडला इकडं वांगी आहेत, हे बघा वांगी. आणि या इकडे मिरचीची रोप आहे ती बघा. पण आणि आता प्रोटेक्शन बघा कसं केलेलं आहे पूर्ण, कारण काय ना आमच्याकडे वांदरांचा माकडांचा त्रास जबरदस्त असतो. आणि ही बघा, हे वांग्याचीच रोप आहेत होय. इकडं वांग्याची रोप आहेत. तिकडे खालच्या साईडला पण काहीतरी आहे, ते पण बघूया आपण. चलो. तर इकडे मला वाटतं वाल आहे, वाल. हे बघा वाल आहे. आणि तिकडं त्या साईडला खाली पण काहीतरी आहे, मला वाटतं मोहरी आहे, मोहरी होय. तर ह्या 2 महिना मोहरी केलेली आहे, ते मोहरीचं पीक घेणार. इकडं केळी वगैरे आहे ते बघा मस्तपैकी, नारळ आहेत, पोपळी आहेत. आणि इकडे आतमध्ये काय आहे बघूया आपण. त्या साईडला आपण तिकडे भाजी बघितली. हे बघा, ही सगळी अशी व्यवस्था केलेली आहे मागे बोलल्याप्रमाणे माकडांमुळं. आणि इकडं गोवरी ठेवलेली आहे, शेण जे गोठ्यातलं असतं ते हे असं सुकवून ठेवतात आपल्याकडे. आमच्याकडे त्याला गोवरी म्हणतात किंवा शेण्या म्हणतात. शेण्या अशा नाही, शेण्या अशा गोल गोल भाकऱ्या काय थापतात त्याला शेण्या म्हणतात. आणि ही गोवरी आहे, हे आमच्याकडे भाजावीला उपयोग येते बघा. तर हे भाजावीला उपयोग, मागच्या वेळेला दाखवल्याप्रमाणे हा कुळीत आहे बघा. हा सर्व दिसतोय ना, हा कुळीत आहे. आणि त्या गाड्यावरती इथे अडवी होती, जोडून झालेली आहे. आपण मागच्या वेळेला व्हिडिओ बनवली, त्यानंतर अडवी जोडून ओके आहे. आणि इकडं कोथिंबीर लागवड आहे बघा. तर हे बघा कोथिंबीर लागवड आहे, सरी पद्धतीनं केलेलं आहे कोथिंबीर लागवड, एक नंबर. बघून घ्या बघा. तर या काके आहेत आणि ह्यांच्या मळ्यावरती आलो. मी हे सर्व दाखवतोय, हे सर्व यांचं आहे. तिकडे तात्या आहेत आणि आता मी माहिती देतोय. तर काकी हे काय आहे? पालेभाजी. हे बघा, हा हिरवा माठ आहे ना, हा हिरवा माठ आहे पूर्ण, बघून घ्या. तर ही आहे पालेभाजी. त्या साईडला तिकडं मुळा आहे ना, तर तिकडे पण जाऊया आपण. आंतरपीक आहे हे, आतमध्ये भेंडे घातलेले आहेत. हा, हे लवकर पीक येण्यासाठी पालेभाजी आहे. म्हणजे ही पालेभाजी आहे आणि याच्यामध्ये मध्ये भेंडा टाकलेला आहे. तर हा बघा, हा इथं एक आहे, तिकडे पुढं आहे. म्हणजे पालेभाजी काढून झाल्यानंतर भेंड्याचं पीक घेणार. ठीक आहे. आणि त्या साईडला तिकडे मुळा आहे, तो आपण पुढे बघूया. ही पण इकडे पालेभाजी आहे ना. हां हां हां. तर ह्या पालेभाजीबद्दल काय? ही पालेभाजी त्यातलीच आहे, ती काढलेली आम्ही थोडीशी, वांदरांनी माकडांनी खाल्ली, थोडीशी काढलेली.
तर ही पण इकडे पालेभाजी आहे. त्यातली बरीचशी पालेभाजी आता काढून विकलेली आहे आणि ही शिल्लक आहे. माकडाने खाल्ला आणि दाखव माकडांनी पण खाल्लेली आहे. बघा हा माकडांचा त्रास हा आपल्याकडे असा होतो. कसे कांदा हे बघा हे असा सगळा त्रास होतो. तरी पण ही अशी अवस्था आहे. आणि तरी सुद्धा हा इथं एक वाघ बसलेला आहे, पण तो काय कामाचा नाही. तर ठीक आहे. तर बाई हे आहेत बटाटे. हे बघा हे सरी पद्धतीनं बटाटे लावलेले आहेत. तर त्यांनी 2 सऱ्या बटाट्यांच्या आहेत. आणि ह्या साईडला इकडे कांद्याची पात आहे ना. हे बघा भेंडे लावलेले होते ते ही कांद्याची पात आहे. त्यानंतर तिकडे भेंडी आहेत असं एका लाईनीमध्ये. मध्ये परत पालेभाजी पण आहे. तर असं सगळं आहे. तर हे पण इकडे बघा ही अळी तयार करून ठेवलेली आहेत. ह्याच्यामध्ये पुढं लागवड करायची आहे, मग वांगी असेल किंवा काय. आणि त्या बॉर्डरनी वाल आहे ते बघा, झूम करून दाखवतोय. तर हे बघा हे साईडून अशी वालाची रोपं पण लावलेली आहेत आणि ते हे मोक्यावरती अशी वरती जाणार मग ते. ठीक आहे. तर हे बघा हे आहे तो वाल. तर हा बघा हा वाघ आहे, पण तो काय बोलत नाही काय नाही, गुरगुरत पण नाही. आणि हे बघा हे इथं मिरची लागवड आहे. हे बघा ही मिरचीची रोप आहेत, अजून छोटी आहेत. आणि आणि ह्याच्यामध्ये पण आतमध्ये आंतरपीक म्हणून पालेभाजीचं सगळी लागवड केलेली आहे. बघा सगळीकडे पालेभाजी काय लगेच काढून होते, नंतर मिरच्या होणार, मिरचीचं पण पीक आहे. त्याच्यामध्ये तिकडं पालेभाजी आहे आणि मध्ये याच्यामध्ये घेवडी पण आहे. ठीक आहे. हां हरभरा खायला हां हरभरा पण याच्याकडे लावलेला होता, पण तो पण दाखवतो. इकडे घेवडी लावलेली आहे. त्यानंतर दुसरं काय लावलेलं आहे हे बघा घेवडीचा वेल आहे. त्यानंतर हे बघा बाजूनी हरभऱ्याची पण झाडे लावलेली होती, पण तो एकतर व्यवस्थित झाला नाही आणि झाला होता तो थोडासा सुकला आहे. आतमध्ये पॅसेजला पालेभाजी सगळीकडे आहे, म्हणजे पालेभाजी कसं पीक लवकर होतं ना, तर ते आहे. आणि या साईडला मुळा आहे. हा बघा हा मुळा आहे. तिकडे मुळा जरा मोठा आहे, हा नंतर पेरलेला आहे ना की हा नंतर पेरलेला आहे, हा बारीक आहे आणि तो तिकडे आता काढायला झालेला आहे. तर मुळा लागवड आहे. इथं पण मध्ये कांद्याची पाती आहेत बघा, कांदा लागवड. तर हे बघा मी म्हणतोय ना आमच्याकडे हे माकडांचा प्रादुर्भाव हा असा होतो. सगळं असं परत लावलेले करतात आणि मग असे उपटून टाकतात. ठीक आहे. तरी पण आपण हे याच्यासाठी प्रोटेक्शन कसं केलेलं आहे बघा. हे बघा पूर्ण साईडून नेट लावलेलं आहे बघा, नेट लावलेलं आहे. आणि असा वाघ वगैरे पण मध्ये ठेवलेला आहे घाबरावे म्हणून. ते तिकडे माळ लावलेली आहे, इकडे झेंडा लावलेला आहे. मी काय वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत माकडांना घालवण्यासाठी, पण तरी पण काय ते ऐकत नाही. मित्रांनो ही बघा इकडे हळद पण सुकशी घातलेली आहे बघा. हळदीचे कांदे असे जे कंद असतात किंवा कांदा असतात तो बारीक असे केले करून सुकवावे लागतात आणि त्याच्यानंतर चक्कीमध्ये ते पिसायचे किंवा दळायचे. तर हे बघा हे बघा ही आहे हळद सुकवलेली, भरपूर आहे. मागच्या वेळेला आपण हा दाखवला होता कुळीत. तर बघा कुळीत झाला आहे बघा आता. हा बघा मस्तपैकी. आणि आता त्याला शेंगा पण धरतील. हे बघा. ठीक आहे. ही नवीन मोहरी लागवड आहे. बघा अजून आत्ताशी पेरलेली आहे, अजून उगवले नाही. होय ना आता मोहरी आहे ना इकडे, तर इकडे मोहरी लागवड आहे. आणि ह्या साईडला 3 दिवस झालेत. तात्या म्हणतात 3 दिवस झालेत हरभरा पेरलेला आहे, अजून काय वरती रुजून आलेला नाही आहे, पण येईल. ठीक आहे. इकडं कुदळ आहे. कुदळ बघा अँटिक आहे, स्टीलचं सगळं लोखंडी आहे सगळं जुगाड केलेला. आणि ह्या साईडला इकडे वरतून दाखवतं. हे बघा हे असं सगळं करावं लागतं, तरी पण माकडं त्रास देतातच. आणि आता हे बघा आतमध्ये हे अशी बाहेरनं सोय केलेली आहे. तर ह्या मळीला बघा, ह्या मळीला सगळीकडे साऱ्या आहेत. ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर वाटाण आहे, मेथी आहे. दाखवतो हे बघा. हे बघा हा वाटाण हा, त्यानंतर ही बारीक बारीक मेथी आहे, त्या तिकडे सरी बिथी बघा. त्या साऱ्यामध्ये म्हणजे कोथिंबीर आहे. आणि काय काय आहे, मुळा पण आहे ना ह्याच्यात. मोहरी. तर मोहरी आहे ह्याच्यामध्ये. मोहरीची लागवड जोरात आहे. मोहरी आहे इकडं.
त्या कोपरीमध्ये तिकडं कोपऱ्यामध्ये पण मला वाटतं पालेभाजी आहे लाल माठ. ती वाहून आली आहे. आणि हे मध्ये बघा मोठी मुळ्यासारखी मोहरी सेम झाडं असतात. तर मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे भाजीपाला वेगवेगळ्या प्रकारे. बरीच व्हरायटी दाखवली पण माकडांचा त्रास खूप आहे आमच्याकडे, त्यामुळं थोडा प्रॉब्लेम होतो. झालेली माझी पण भाजी असते ना ती पण येऊन मग सगळं वाट लावतात, तरी पण दाखवलं. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला मोठं करा आपल्या म्हणजे मला. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत